रत्नागिरी नगर परिषद वॉर्ड क्रमांक 12 मध्ये शिवसेना विजयी झालेली आहे। जागृती पिलणकर, राकेश नागवेकर यांचा विजय झालाय। शिवसेनेने विजयी मिरवणूक काढत शक्ती प्रदर्शन केलं आहे। जो जीता वही सिकंदर विजयी उमेदवार जागृती पिलणकर यांचा या संदर्भात वक्तव्य समोर येते। शिवसेना सोडून इतर पक्ष आम्हाला हरवण्यासाठी प्रयत्न करत होते, पण आमचे कार्यकर्त्यांच्या विजयामुळे कार्यकर्त्यांच्या प्रयत्नामुळे आम्ही इथे विजयी झालेलो आहे। जो जीता वही सिकंदर। सोमवारी रात्री दोन्ही पक्षाच्या नेत्यांची बैठक झाली आहे। दोन्ही पक्षांनी एकत्र लढण्याबाबत ठरवलंय। 25 किंवा 26 तारखेला दोन्ही राष्ट्रवादीची युती जाहीर होणार असल्याची माहिती राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष सुभाष जगताप यांनी दिली आहे। आता तुम्ही दोन्ही राष्ट्रवादी आणि महाविकास आघाडी म्हणून लढणार आहात का फक्त राष्ट्रवादी म्हणून लढणार? राष्ट्रवादी म्हणून लढणार आहोत। चंद्रपूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी आजपासून नामांकन दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होते। 30 डिसेंबर हा नामांकन दाखल करण्याचा शेवटचा दिवस असणार आहे। आजपासून नामांकन दाखल करण्याची प्रक्रिया ही सुरू होते। आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता या प्रक्रियेला सुरुवात। चंद्रपूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी नामांकन दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होते। महापालिका निवडणुकांची मतमोजणी 7 ठिकाणी होणार आहे। सोलापूरमध्ये मतमोजणीचं 7 ठिकाणी नियोजन करण्यात आले। ईव्हीएम मशीन रामवाडी गोदामात ठेवण्यात आले। ईव्हीएम मशीन ठेवलेला परिसर सील करण्यात आलेला आहे। मनसेचे नाराज पदाधिकारी राज ठाकरे यांच्या भेटीला मनसे नेते अविनाश अभ्यंकर, मुंबई शहराध्यक्ष संदीप देशपांडे आणि मुंबई शहर उपाध्यक्ष यशवंत किल्लेदार, मुंबई पूर्व उपनगर उपाध्यक्ष योगेश सावंत शिवतीर्थावर राज ठाकरे यांच्या भेटीला दाखल झाले। कुणाल माहिंकर हे देखील राज ठाकरे यांच्या भेटीला दाखल झाल्याची माहिती। मनसेचे पदाधिकारी राज ठाकरे यांच्या भेटीसाठी दाखल झालेले आहेत। राज ठाकरे हे तीर्थावर या ठिकाणी त्यांच्या भेटीसाठी पदाधिकारी हे दाखल झाल्याची माहिती। अविनाश अभ्यंकर, संदीप देशपांडे, यशवंत किल्लेदार, योगेश सावंत या ठिकाणी शिवतीर्थावर राज ठाकरे यांच्या भेटीसाठी दाखल झालेले आहेत। राज ठाकरे यांची ते भेट घेत आहेत। सध्या राज्यामध्ये ठाकरेंची शिवसेना आणि मनसे यांच्या युती संदर्भात चर्चा सुरू आहेत। या युती संदर्भात लवकरच घोषणा होणार आहे। मात्र या ठिकाणी आपण पाहतोय मनसेचे हे पदाधिकारी राज ठाकरे यांच्या भेटीसाठी दाखल झालेले आहेत। संतोष देशमुख हत्या प्रकरण पुढील सुनावणी आता 8 जानेवारीला होणार आहे। दोष निश्चितीचा आराखडा न्यायालयाने वाचून दाखवलाय। विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम, ॲडव्होकेट बाळासाहेब कोल्हे यावेळी उपस्थित होते। व्हीसीद्वारे सर्व आरोपींना हजर करण्यात आलं। या प्रकरणाची सुनावणी आता 8 जानेवारीला होणार आहे। भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी ठाकरे बंधूंच्या युतीवर टीका केली आहे। काय ट्विट केले आपण पाहूयात। राज ठाकरेंनी काळजी घ्यायला हवी। आज म्हणे ठाकरे बंधूंची युती घोषित होणार। आधीच सगळं जाहीर वाजवून घ्या। नंतर अचानक बाळासाहेब ठाकरे यांच्या बंद खोलीत वचन दिलं होतं, सांगून मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील ते देखील पळवतील। केशव उपाध्ये यांनी ठाकरे बंधूंच्या या युतीवर टीकास्त्र डागलंय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।